हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम बॅक टू माय पेज. आणि टायटल वाचून तुम्हाला समजलंच असेल की मी मिशोवरनं मागवलेल्या ज्वेलरीचा हॉल करणार आहे. आणि जर तुम्हाला दिसत असेल तर ही पिशवी डीमार्टची आहे, पण याच्यामध्ये जे काही सगळं आतमध्ये आहे ना, हे सगळी सगळी पिशवी भरून ज्वेलरी आहे. म्हणजे पिशवी भरून ज्वेलरी नाही निघणार, तर पॅकिंग वगैरे सगळं पकडून तेवढं आहे. पण ट्रेडिशनल आणि सणासुदीच्या दिवसांमध्ये घालता येईल अशी ज्वेलरी की जी साडीवरती खूप सुंदर जाईल, इव्हन ड्रेसवरती पण जाईल. तर अशा ज्वेलरीचा हॉल मी तुमच्यासोबत शेअर करते. मी ओपन करून ठेवलेले आहेत बरं का ज्वेलरी पीसेस. फक्त वन बाय वन आपण स्टार्ट करणार आहोत. ती ज्वेलरी कशी आहे आणि तुम्ही कशी पेअर करू शकता. या सगळ्या ज्वेलरीची लिंक जी असेल ती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी देईल. प्राइस जी आहे ती मी स्क्रीनवरती मेन्शन करेल. कारण तुम्हाला खरं सांगू, मी प्राइस लक्षात ठेवायच्या बाबतीत एक मिनिट थांबा, टीव्ही चालू झालाय तो बंद करू. तर मी हे सांगत होते की प्राइस लक्षात ठेवायच्या बाबतीत ना मी खूपच कच्ची आहे. खूपच म्हणजे माझी वाट लागते. मला कुठल्याच गोष्टीची प्राइस लक्षात राहत नाही. आणि या हॉल मधली ना बरीचशी ज्वेलरी तुम्ही येणाऱ्या संपूर्ण फेस्टिव्ह सीझन मध्ये खूप चांगल्या प्रकारे युटिलाइज करू शकता. तर आपण वन बाय वन ज्वेलरी सेट बघूयात. सर्वात आधी आता हे छोटूस पॅकेट माझ्या हातात आलंय, ते बघूया. खूप सुंदर पॅकेट आहे आणि व्यवस्थित प्लास्टिकच्या कंटेनर मध्ये आलंय. हे वेल आहेत ऍक्च्युली, चंद्रकोरेचे वेल आहेत. आणि जर तुम्ही नऊवारी घालणार असाल किंवा सहावार पण नेसणार असाल तर तुम्हाला हे वेल खूप जास्त आवडतील. खूप सुंदर वेल आहेत, खूप सुंदर. याच्यावरती ना मिनार आहे हिरवी आणि रेड कलरची. त्यानंतर याला सुंदर मोती लावलेले आहेत आणि आकार पण खूप सुंदर आहे. हे ना कानात घातल्यानंतर खूप सुंदर दिसतात. मी घालून दाखवते. याला एकतर तुम्ही ना असं कानामागे टक करू शकता किंवा मग असं लावू शकता, खोचू शकता. किंवा तुम्ही याला फक्त ही खालची कडी जरी काढून हे असं जरी घातलं ना तरी पण ते खूप सुंदर दिसणार आहे. तरी पण ना ज्वेलरी फक्त एका पर्टिक्युलर वे मध्येच घालायची नसते, ती अशी वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला स्टाईल करता आली पाहिजे. आणि मी हे असं पण कानातलं घालू शकते. मी तुम्हाला दिसेल की किती सुंदर सुंदर ज्वेलरी आहे. आणि खरं सांगू, मिशोवरती हे एवढं छान क्वालिटीचं भेटेल असं जनरली कोणाला वाटणार नाही. पण ट्रस्ट मी जेवढे पण ज्वेलरीचे पीसेस मागवलेत ना ते असेच खूप सुंदर आहेत. आणि तुम्ही बघा किती नाजूकसं काम आहे, पण दिसायला केवढं रिच आणि असं वाटत नाहीये की ते असं मिशोवरनं वगैरे घेतलं असेल. नेक्स्ट हा बॉक्स आहे. याच्यामध्ये काय आहे, हा याच्यामध्ये ना ठुशी आहे. गादीवाली जी ठुशी असते ना ती ठुशी. मला महाराष्ट्रीयन मेकअप लुक करायला किंवा साड्या नेसायला खूप आवडतं. आणि त्यामुळे ना ह्या ठुशांचे जे प्रकार आहेत, म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही अजून 2-3 ठुशीज बघाल. ठुशीची जी गादी आहे ती खूप फ्लेक्झिबल आहे, कडक कुठेही नाहीये, प्लस मऊ आहे. त्यामुळे घालायला खूप सुंदर आहे. गळ्याला ती टोचणार नाही आणि ही घातल्यावर अशी दिसते. यासोबत इयरिंग आलेले नाहीये. तुम्ही कोणत्याही झुमक्यांसोबत किंवा तुमच्याकडे एखादं असं कुडी ज्याला म्हणतात, कुडी जर असेल तर त्याच्यावरती ही पेअर करू शकता. वरती अशी एखादी ठुशी घातली आणि खाली मोठं मंगळसूत्र घातलं तरीही तुमचं काम होणार आहे. नेक्स्ट आहे ते आहे हे ऑक्साईडचे इयरिंग्स. खूप जेव्हा मी असं स्क्रोल करत असते ना, जेव्हा चांगलं प्रोडक्ट निवडायचं असतं किंवा युनिक काहीतरी शोधायचं असतं, तेव्हा हे खूप वेळा पॉपअप झाले होते माझ्या फीडवरती. खूप सुंदर झुमके आहेत आणि ऑक्सिडाइजचे आहेत. प्लस याला ना असं मस्त येल्लो कलरचं इथे स्टोन दिलेला आहे. यामध्ये कलर ऑप्शन पण भरपूर अवेलेबल आहेत. पर्पल आहे, रेड आहे, ग्रीन आहे, इवन ब्लॅक आणि व्हाईट स्टोनचं पण आहे. तर तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही घेऊ शकता. आता नवरात्री येत आहेत. नवरात्रीमध्ये ऑक्सिडाइज ज्वेलरीचं बूम होतच होतं. झुमक्यांची जी लेंथ आहे ती खूप प्रॉपर आहे. म्हणजे माझा नेक आहे ना त्या मानानं खूप छोटा आहे. मोठ्या गळ्याची किंवा मोठ्या मानेची मी नाहीये. त्यामुळे मला जनरली जेव्हा खूप मोठे इयरिंग्स मी घालते लगेच माझ्या शोल्डरवरती पडतात. पण याची लेंथ माझ्यासाठी खूप सुंदर आहे आणि
दिसतात किती छान दिसते हे. आणि त्याला ते जे छोटे मोती आहेत ते तर खूपच सुंदर दिसतात. साडीसाठी किंवा कुर्तीसाठी हे खूप सुंदर ऑप्शन होऊ शकतं. खूप लाईट वेट आहे, म्हणजे काना काहीच जड वाटत नाहीये आणि खूप सुंदर आहे. याच्यावरती हा जो येल्लो स्टोन आहे ना, तुम्ही मिक्स अँड मॅच करू शकता. येल्लो साडीवरती, ग्रीन साडीवरती, रेड साडीवरती, किंवा तुम्ही कुठल्याही अशा वेगळ्या साडीच्या कलरमध्ये, म्हणजे पेस्टल कलरमध्ये शक्यतो जास्त यूज नाही होणार. म्हणजे जिथे जिथे सॉलिड कलर तुम्ही यूज करणार आहे तिथे तिथे कॉन्ट्रास्ट म्हणून हे नक्कीच यूज करू शकता. आता आपण नेक्स्ट बॉक्स बघूयात. याच्यामध्ये सुद्धा याला लक्ष्मी हार असं म्हणतात. म्हणजे शिक्क्यांचा हार, याला काय म्हणतात, चपला हार म्हणतात बहुतेक, असं काहीतरी म्हणतात. आणि त्याच्यावरती ना खूप सुंदर सुंदर असे ना लक्ष्मीचं मुद्रा आहे, लक्ष्मीची मुद्रा आहे. आणि याच्यावरती इयरिंग्स पण भेटलेले आहेत, जे अशा खूप सुंदर छोट्याशा इयरिंग्स आहे. जर तुमच्या घरामध्ये लहान मुली असतात की ज्यांना गॅदरिंग साठी तयार व्हायचंय किंवा ट्रेडिशनल एखादं फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन वगैरे आहे, त्यावेळी ना ह्या अशा ज्वेलरीज खूप उपयोगी पडतात. बायकांना तर पडतातच पडतात, पण फॅमिलीसाठी पण तुम्ही असं काहीतरी घेऊ शकता. गौरी गणपती जर तुमच्याकडे असतील तर गौरीसाठी सुद्धा ज्वेलरी खूप सुंदर सजवण्यासाठी लागतात. तर त्यावेळी तुम्ही ह्या अशा ज्वेलरीचा ऑप्शन निवडू शकता. मिशोवरती अजून खूप सुंदर ट्रेडिशनल ज्वेलरी खूप जास्त आहेत. अजून तर काही मी ज्वेलरी तुम्हाला दाखवणारच आहे, पण त्याचबरोबर ना ह्या अशा ज्वेलरीचा सेट सुद्धा तुम्ही यूज करू शकता. आता जसं तुम्ही बघताय मी कानातलं फक्त घातलंय तरी सुद्धा माझं लुक थोडस छान दिसतंय किंवा पुट टुगेदर दिसतंय. त्यामुळे एक तर बेस्ट या सेटची गोष्ट ही आहे की याच्याबरोबर कानातले पण मिळालेत. आता आपण हा सेट पण घालून बघूयात. आणि हे जे काम आहे ना मिनारचं, हिरवं आणि मरून कलरचं, तर हे जे रंग आहेत ते कुठल्या पण रंगाला ना कॉम्प्लिमेंट करतात. पहिले जेव्हा मी हे बघितलेलं ना तर मला असं वाटलेलं की माझ्या गळ्याला हे छोटं होतंय की काय, पण नाही, सुंदर बसलंय. आणि सारखं ज्वेलरी घालून काढून ना माझ्या केसांचा आज अवतार होणार आहे, त्यामुळे केसांकडे लक्ष द्यायचं नाही. नेक्स्ट पॅकेट आपण ओपन करूयात. बरेचसे पॅकेट आहेत ना हे अशा खाकी बॉक्स मध्ये आलेले. हा, आणि हे आहेत इयर काफ्स. आजकाल तुम्ही इंस्टाग्रामवरती बघत असाल बघा, भरपूर नवऱ्या किंवा भरपूर ब्राईड टू बी किंवा थिन शूट जे करतात ना ते हे काप्स वापरतात. आणि हे असे काप्स आहेत जे तुम्ही यूज करू शकता. कानाच्या मागे घालायचे असतात. हे मी एक घालून, हे अशा प्रकारे खूप सुंदर दिसतात. खूप साडीवरती तर आहे ना हे कायच्या काय दिसतं माहितीये. म्हणजे खरं सांगू, हे फक्त एवढं घालून सुद्धा ना मी कॅरी करू शकते. म्हणजे बाकी ज्वेलरीची तर गरजच नाहीये. हेच एवढं हेवी होतंय ना की म्हणजे लुक क्रिएट करण्याच्या बाबतीत म्हणते मी, हेच एवढं छान दिसतंय. आणि याची क्वालिटी खूप सुंदर आहे. अजिबात ती कुठेही अशी टोचत नाहीये, रुतत नाहीये. पण एक गोष्ट, आता जसं मी हे घातलंय ना तर मला असं जाणवतंय, माझे कान तसे खूप सेन्सिटिव्ह आहेत. कान किंवा हा जो डोक्याचा भाग आहे ना, मला हेअर बेल्ट सुद्धा जास्त सहन होत नाही. मी तिथे हेअर बेल्ट लावलं की थोड्या वेळानं माझं डोकं दुखायला लागतं. आता हे सुद्धा मी घातलंय ना, तर हा जो पार्ट आहे ना इथला, तर त्याने मला असं वाटतं की हे मी जास्त वेळ कॅरी नाही करू शकत. पण जर तुम्ही तसे सेन्सिटिव्ह नसाल ना तर हे खूप सुंदर दिसणार आहे. म्हणजे फोटोसाठी किंवा एखाद्या छोट्याशा कार्यक्रमासाठी मी ते कॅरी करू शकते. पण पूर्ण दिवसभर मुझसे ना हो पाएगा. दिसायला खूप भारी आहे यार, खूपच सुंदर आहे. रोज व्ह्यू मी तुम्हाला दाखवते. किती सुंदर असं मोत्याचं त्याच्यावरती काम आहे. हे खाली छान असं लटकन दिलेलं आहे. आणि मला खरंच विशेष वाटतं कधी कधी, मिशोवरती पण ना खूप सुंदर सुंदर गोष्टी मिळतात. फक्त बाज की नजर चाहिए. आणि टचवूड, मी आतापर्यंत जेवढ्या गोष्टी मागवल्यात ना त्या अशा कधी चुकलेल्या नाहीयेत किंवा अगदीच पैसे माझे पाण्यात नाही गेलेत. हा, कधी कधी असं नाही झालंय की अजिबातच ब्रोकन वगैरे काहीच नाही आलेलं आहे. आत्ताच्या ज्वेलरी सेट मध्ये पण आहे ना, एक ज्वेलरी होती की जी मी मागवली होती, ती तुटलेली आली होती, जी मी आता रिप्लेसमेंटला टाकली. ती रिप्लेस होऊन आली की मग तुम्हाला दाखवेल. नेक्स्ट आहे, ते आहे, काय आहे,
अगेन ठुशी आहे, जी अगोदर 1 नंबरला आपण ठुशी पाहिलेली ना ती होती गादीची, आणि ही आहे सिंपल. पण याच्यामध्ये फक्त एक ट्विस्ट आहे, ते म्हणजे याला ना थोडस मोती आहे, मोत्याचं खाली काम आहे. ह्या अशा ठुशी जेव्हा तुम्हाला मोतीची ज्वेलरी पूर्णपणे घालायची असते ना, तेव्हा तुम्ही जर अशी ठुशी घातली तर ती अजून खुलून दिसते. आता याच्यासोबत कुठलेही इयरिंग्स आलेले नाहीयेत. अगेन तुम्ही कुठल्याही झुमक्यासोबत की ज्याच्यामध्ये मोती इन्क्लूड आहे तशा झुमक्यांसोबत किंवा तशा कुड्यांसोबत याला पेअर करू शकता. आणि ठुशी हा प्रकार असा आहे ना की एक जरी दागिना तुम्ही घातला, असा सिंपल जरी दागिना घातला आणि बस त्याच्यावरती छोट्याशा अशा कुड्या घातल्या, तरी पण तुम्हाला जास्त ज्वेलरी लेअर अप करायची गरज भासत नाही आणि हे खूप सुंदर स्वीटस असं दिसतं. यानंतरचं जे नेक्स्ट पॅकेट आहे ना, तर ते हे आहे, ते साऊथ इंडियन ज्या नोज पिन असतात ना त्या मी मागवल्या होत्या, कारण मला असं वाटत होतं की मी जेव्हा एखादा लुक क्रिएट करेल साऊथ इंडियन वगैरे, तर ते प्रॉपर ती नथ पाहिजे की ज्याने लुक येतो. तर याच्यामध्ये ना हे अशा 2 नथी आहेत. आता याचा ना मला फक्त एक प्रॉब्लेम वाटतोय की हे जास्त फ्लेक्झिबल नाहीये, म्हणजे ओके, एक तर बसली, पण आता ही कशी घालायची हा प्रश्न आहे मोठा, कारण हे जे मटेरियल आहे ते जास्त असं स्प्रेड होणारं किंवा ताणणारं नाहीये, आणि मग ती नाकात बसणार कशी. तुटलेलं आहे. हा प्रॉब्लेम मला वाटतच होता की होणार आहे म्हणून. ह्याला मी फक्त असं लटकवू शकते आता फोटो काढण्यापुरतं. फक्त ही वाली रिंग घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता, ही वाली रिंग घेऊ नका, कारण याला बसवायलाच जागा नव्हती आणि मी ते थोडंसं स्प्रेड करायला गेले तर ते तुटलं, त्यामुळे मी हे रिकमेंड करणार नाही. अगेन छोटीशी डब्बी आहे, त्याच्यात काय होतं, छोट्या छोट्या नोज पिन आहेत. हा, हे आज आलेलं पार्सल आहे म्हणून ओपन केलेलं नव्हतं, सॉरी. अरे बापरे, मिशोवाले पॅकिंग वगैरे व्यवस्थित करून देतात, म्हणजे असं टेन्शन नसतं गोष्टींचं की गोष्टी हरवतील किंवा फुटतील तुटतील, व्यवस्थित काळजी घेऊन पाठवतात. पण हे असे जे चिकटपट्ट त्रास देतात ना. खूप सुंदर क्यूट क्यूट छोट्या छोट्या नथनी मी मागवल्या होत्या. ही एक आहे, दिसतीये का, त्यानंतर ही एक आहे, त्यानंतर ही एक आहे, आणि ही एक आहे. ह्या सगळ्यांना स्क्रूवाल्या नथी आहेत. आणि स्क्रूवाले असल्यामुळे ना तुमचं नाक टोचलेलं जरी नसेल तरी सुद्धा तुम्ही हा घालू शकता. खूप सुंदर सुंदर आहेत ह्या. आता इथून पुढे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला ही सगळी ज्वेलरी पाहायला मिळेल, त्यामुळे यातली जर तुम्हाला कुठली आवडली असेल तर ती तुम्ही नक्कीच नक्कीच घेऊ शकता. ज्या गोष्टींना मी नाही म्हणून सांगितले की जे आता इथून पुढे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला ही सगळी ज्वेलरी पाहायला मिळेल, त्यामुळे यातली जर तुम्हाला कुठली आवडली असेल तर ती तुम्ही नक्कीच नक्कीच घेऊ शकता. ज्या गोष्टींना मी नाही म्हणून सांगितले की जे मी रेकमेंड करणार नाही त्या गोष्टी शक्यतो टाळा, पण ज्या गोष्टींना मी हो म्हटले त्या गोष्टी तुम्ही नक्कीच घेऊ शकता. आता नेक्स्ट आहे ते म्हणजे हा बहुतेक थोडा मोठा सेट आहे, बॉक्स मोठा आहे त्यामुळे. आणि हे जे असे मोठे सेट आले होते ना त्यांना व्यवस्थित असं बबल रॅप पण आलं होतं की जे मला फोडायला खूप आवडतं. ओके,
हा खूप सुंदर, माझा आवडता सेट आहे. खूप सुंदर सेट आहे. मी घालून दाखवते आणि मग याच्याबद्दल बोलते. भाई भयंकर भयंकर सुरेख आहे हा. आणि बस म्हणजे असा सेट आणि असं कानातलं असेल तर अजून काय पाहिजे, काय पाहिजे अजून आयुष्यात. नाही, आयुष्यात तसं बरंच काही पाहिजे, बट एखादा लुक क्रिएट करायला अजून काय पाहिजे. किंवा साडीवरती. हाय, काय सुंदर आहे. आणि ह्याच्यावरती हे जे छोटे छोटे मोती आहेत ना, ते किती किती छान काम आहे. साऊथ इंडियन सेट आहे हा, त्यामुळे पॉलिश पण ह्याचं असं खूप जास्त गोल्डी गोल्डी नाहीये. खूप सुंदर असं माइल्डच आहे. त्याच्यात हिरव्या आणि ब्राऊन मिनार आहे. अगेन हिरवा आणि ब्राऊन कलरचा टिंट आहे त्याच्यामध्ये. गोल्ड आहे, त्यामुळे कुठल्याही काठपदराच्या साडीवरती, साऊथ इंडियन साडीवरती किंवा एखाद्या शालूवरती सुद्धा, किंवा काठपदराच्या ज्या पैठण्याज असतात त्यांच्यावरती सुद्धा तुम्ही याला खूप सुंदर प्रकारे स्टाईल करू शकता. आणि किमतीच्या मानाने खरं सांगू का, जेवढे काही सेट मी मागवलेत ना ते खूप सुंदर आलेत. मिशो किती किती वेळा मन जिंकणार आहे, किती वेळा. हा, अजून एक गोष्ट सांगते की बऱ्याचदा ना, बऱ्याच माझ्या मैत्रिणी मला असं कंप्लेंट करतात की आम्हाला मिशोवरनं कधी चांगलं येतच नाही, तुलाच कसं येतं. तर मी सुद्धा ना तुमच्यासारखी सामान्य माणूस आहे. मिशो काही मला स्पेशल ट्रीट वगैरे करत नाही, किंवा फक्त मी परचेस केलंय म्हणून काही चांगल्या गोष्टी मला पाठवतो असं काही नाहीये. फक्त मी पाहताना ना रेटिंग पाहते, आणि अजून 2-3 गोष्टी आहेत की ज्या मी पाहते. जर तुम्हाला ऑनलाईन ज्वेलरी किंवा ऑनलाईन शॉपिंग कसं करायचं यावरती जर व्हिडिओ पाहायचा असेल, की कुठल्या टिप्स मी फॉलो करते किंवा काय गोष्टी पाहून मी घेते त्यामुळे माझं ऑनलाईन शॉपिंग गंडत नाही, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओच्या खाली ना मला कमेंट करा. मी आता या व्हिडिओमधले ना शेवटचे 3 पार्सल राहिलेले आहेत. त्याच्यातलं जे एक आहे अगेन नथनी आहे, आणि ही सेपरेटच नथनी होती. फक्त याचे जे हे जे मोती आहेत ना ते थोडेसे असे लटकणारे आहेत, आणि याच्यातला एक मोती पडलेला आहे. ऍक्च्युली हे जे पार्सल आहे हे आजच आलं होतं, त्यामुळे मी चेक नव्हतं केलं, पण ठीक आहे. म्हणजे आधी जो मी आता सेट घातला होता बरोबर गळ्यातल्याचा, त्या सेट सोबत जर तुम्ही ही नथ पेअर केली, जर त्या सेट सोबत तुम्ही ही नथ पेअर केली तर मस्त एखादं साऊथ इंडियन लुक तुम्ही क्रिएट करू शकाल, किंवा एका साऊथ इंडियन अटायर साठी प्रॉपर जाणारं लुक हे आहे. याचा स्क्रू पण छान काम करतोय, आणि हे दिसायला असे आहे. यानंतर हे थोडं मोठं पॅकेट आहे, त्यामुळे याच्यात पण सेट आहे कानातल्यांसकट, जो की आहे हा असा. हा सुद्धा खूप सुंदर सेट आहे बरं. काय सुंदर दिसतोय ना. आणि यावरती कुड्या भेटलेल्या आहेत. कुडी हा जो प्रकार कोणाला माहित नसेल तर हे जे असं असतं ना, याला महाराष्ट्रीयन स्टाईल मध्ये कुड्या म्हणतात. ह्या सिंपल मनीच्या पण असतात, डिझाईन मध्ये पण असतात. आणि ज्या मी ठुशीच दाखवल्या तुम्हाला मगाशी, 2 ठुशा बघितल्या आपण, एक ती गादीवाली आणि एक मोतीवाली, तर त्या दोन्ही ठुशींवरती ना तुम्ही हे कानातलं घालू शकता असं. आणि ते जे वेल होते ते तुम्ही यासोबतच पेअर करू शकता. हॉल मधला नेक्स्ट आणि शेवटचा आयटम जो आहे तो ना थोडासा डायमंड मध्ये आहे, आणि मी दाखवते आधी आणि मग नंतर बोलते. काय कमाल इयरिंग्स आहेत ह्या.
म्हणजे मध्ये हा जो ग्रीन स्टोन आहे, त्याच्यानंतर हे जे डायमंड्स आहेत, हे ना व्यवस्थित पॅक केलेले आहेत, म्हणजे चिपकवलेले कुठेही नाहीये. त्यामुळे त्याची क्वालिटी किती प्रीमियम आहे हे समजून येत आहे. जेव्हा चिपकवलेले खडे असतात ना, त्याची क्वालिटी थोडीशी कमी असते, पण जेव्हा एक खडा प्रॉपर तीनही चारही बाजूनी सील केलेला आहे, म्हणजे कुठेच तो डॅमेज व्हायची किंवा पडायची शक्यताच नाहीये, त्यावरून कळतं की ते प्रोडक्ट किती प्रीमियम असणार आहे. त्यामुळे हे जे कानातले आहेत आणि या प्राइस रेंज मध्ये जे भेटलेत ना मला, कमाल आहे, कमाल. म्हणजे तुम्ही जर हे बाहेर शॉप मध्ये वगैरे घ्यायला गेलात ना, आरामात 1200-1300 रुपयाला तुम्हाला ह्या इयरिंग्स मिळतील आरामात. जर तुम्ही कधी असं सर्च केलं असेल किंवा कधी घ्यायचा प्रयत्न केला असेल तर बघा, नाही तर कधी जर दुकानात गेला तर एकदा अशा इयरिंगची किंवा या क्वालिटीच्या इयरिंगची कॉस्टिंग चेक करा, जी मिशोवरती आपल्याला एवढ्या छान किमतीत मिळालेली आहे. आणि म्हणजे भाई कमाल आहे. हे एक असं इयरिंग आहेत ना की जे मी ट्रेडिशनल साड्यांवरती, काठपदराच्या साड्यांवरती, पुणेरी कॉटन साड्यांवरती तर वेअर करूच शकते, पण जर एखादी पार्टी वेअर रिच अशी जदोसी वर्क वाली किंवा ग्लिटरी अशी कुठली साडी असेल तर त्यावर सुद्धा मी ही वेअर करू शकते. वन पीस वरती सुद्धा मी याला खूप छान पद्धतीने वेअर करू शकते, कारण तो पीसच एवढा सुंदर आणि प्रीमियम आहे, त्यामुळे तो दिसायला एवढा सुंदर दिसेल आणि कुठल्याही आउटफिट वरती खूप कमाल उठून दिसेल. आणि बस हे होतं आजच्या व्हिडिओ पुरतं. आजच्या ज्वेलरी कलेक्शन मधला तुम्हाला कुठला सेट आवडला ते मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा, आणि आजचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं हेही सांगा. या सर्वांचा लिंक आणि प्राइस मी मेन्शन केलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. आणि जर सीझन सुरू व्हायच्या आधी तुम्हाला छानशी ज्वेलरी कलेक्ट करायची असेल तर तुम्ही नक्कीच या ज्वेलरी पैकी जे काही तुम्हाला आवडलं त्याला कलेक्ट करू शकता. आणि बस, पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, आय लव्ह यू. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.